श्री शंकर गीता अध्याय 9. दोन्ही चरणांवर करांची मिठी, प्रति बोटात झळके अंगठी, वंदनी जयघोष ओठी महाराजांचा केला मी. मस्तक ठेविता चरणावर महाराजांनी आपला कर, फिरविला माझ्या डोक्यावर प्रसन्नतेची पावती. महाराज भक्ती प्रसन्न होऊन 8वा अध्याय झाला छान. दोन्ही प्रकारचे गुणगान छान केले म्हणाले. मजला भीती वाटत होती, कोठे भक्त रागवती. महाराज जेथे संतुष्ट होती, भीती कसली मग तिजला. गोकुळाष्टमीच्या उत्सवात महाराज अचानक हजर होतो. सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत, जणू प्रसाद म्हणून. निर्मला गुप्ते यांनी गोळी अगदी सुंठवड्यासारखी लागली. प्रत्यक्ष कृष्णाने दिली गोळी. त्यांचा भाव पाहून सोमवती अमावस्या दिनी महाराज आले जेजुरीहुनी. वासुदेव पंडित सदनी गादीवरी बैसले. महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाली निर्माण. मी कोण त्यांनी सांगितले. अक्कलकोट स्वामी समर्थ ठेवीत छोटे शिवलिंग सुंदर. शंकर महाराजांच्या जिभेवर अभिषेक करत त्यावर. स्वतः अक्कलकोट स्वामी समर्थ तासनतास अभिषेक करत. शंकर महाराज स्तब्ध असत. अभिषेक चालू असताना शंकर महाराज भावावस्थेत अखंड भाव समाधी लागत. अगदी ध्यानमग्न अवस्थेत रममाण होऊन जायचे. अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्यातील घटनेचा हा साध दिव्य आध्यात्मिक असे. म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्तास जीभ दाखवित. जीभ हाताने बाहेर ओढीत कुणावीत पाहणे. पुन्हा नुसता फुगवटा दिसे, पुन्हा लिमलेट गोळी भासे. जिभेवर शिवलिंग दिसे, अगदी आत असे हे. महाराजांनी या घटनेमुळे कोडे एक सोडविले. जिभेवर शिवलिंग स्थापिले, बोलता कैसे येईल. तोंडात सुपारी किंवा गोळी आपण थोडी जरी टाकली, बोलता येत नसे मुळी. स्वानुभव हा नित्याचा. जिभेवर ज्यांच्या शिवलिंग समर्थांनी केले स्थापन, बोलता त्यांना कसे येईल, अगदी स्पष्ट असे हे. प्रश्न उद्भवतो यावर. शिवलिंग ज्यांच्या जिभेवर, त्यांची वाणी पवित्र सुंदर, प्रभावी उद्धारक अति. ऐसे असता बोलण्यानं येत, विचित्र सारेच वाटत. प्रश्न खवचट जरी असत तरीही अगदी योग्यच. महाराजास स्वमुखातून बोलणे अवघड मुळीच नसून अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक. नुसत्या कृपा दृष्टीने पाहताना वक्ते बनवले अनेकांना. जे सांगावयाचे महाराजांना बदले वक्त्या मुखातून. असे जरी पाहत असत, कैक घटना अशा घडत. महाराज स्पष्ट खणखणीत निर्भीड अगदी बोलत. जाता शिवदर्शना शिवमंदिरात तीर्थाचा चिखल कसा भांडत. शिवदर्शन बाजूला राहत ऐसे चिकित्सक असतात. अक्कलकोट स्वामी समर्थास मालक असे म्हणतात. समर्थांच्या समाधीसमोर सिगरेट कधी न ओढत. स्टेशनवर महाराज जात, दारुड्या वेडगळ हमाल म्हणतात. महाराज हमालास सांगत, उचल मग जरा मज पाहू. अगदी लावून सर्व ताकद हमाल महाराजास उचलत. महाराज मुळीही उचलले न जात, पाय धरी हमाल. हाताशिवाय झंझावात न विझता काडी पेटवत. खाली वर ओठातोंडात सिगरेट फिरविती. हनुमान जयंतीचा दिवस असतो. महाराज हनुमंतांच्या रूपात एक भक्तास दर्शन देत इच्छा त्याची पुरवली. महाराज अजब चमत्कार करतो. लोक सारे दिपून जातो. या चमत्काराबाबत त्यांना लोक विचारतील. महाराज लोकास सांगत, हे चमत्कार नव्हे तो, हे कौतुक झालेले असत भगवंताकडून भक्ताचे. महाराज नेहमी म्हणत, अक्कलकोट महाराजांच्या सान्निध्यात मी असता स्वामी समर्थ मला फार जपायचे. आपल्या अंगावरचे दूध स्वामी समर्थांनी मजला पाजले असत. त्यामुळे स्वामी समर्थ माझी आई आहेत. अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मज शिकवित. अध्यात्म विद्येत पारंगत त्यांनीच मला करुणी. 17वीचे स्तनपान करावयाला शिकवून आत्मज्ञानाचे दूधपान अगदी अमृतमय असे. ते अमृतमय दूधपान करावयाला शिकविले म्हणून ती माझी माऊली होत महाराज असे सांगत. अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या माऊली.
महाराजांच्या गुरुमाऊलीही दोन संबंध असेल. म्हणूनच महाराजांचे बोल स्वामी समर्थांना जो भासेल तोच मजला प्रिय होईल, भेटेन त्याला सदा मी. कधी महाराज स्वतः ब्रँडी पितो, ज्यांना या घटनेचा तिटकारा वाटतो त्यांना ब्रँडीची नशा चढवतो. कैक प्रसंग असेही. ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे, रामभाऊ कोराड मास्तर हे एकनिष्ठ भक्त महाराजांचे. भक्तद्वयांनी ठरविले सोलापुरी जक्कलच्या मळ्यात छोटेसे भक्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापून द्वितीय पुण्यतिथी ठरविली. मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडलासकर करत 1949 दत्त मंदिरामध्ये या महाराजांच्या पादुका दिव्य असत स्थापना मंदिर बांधून होत. महाराजांची द्वितीय पुण्यतिथी करणे संकल्प कडलासकर रंग लावत मध्यरात्र उलटून जातो. रंग आला संपत, अजून गाभारा तसाच. उद्याच पुण्यतिथी असत, अडचण मोठी पडत, रंग मिळण्याची वेळ नसत, कोंडी कशी किती होईल. महाराजांचे नाव घेत पेंटर तसाच रंग देतो आणि काय आश्चर्य घडत, रंगवून झाले मंदिर. ज्यांनी पाहिले महाराजांना सहवास त्यांचा घडला, ज्यांना महाराजांवर पुस्तके निघाली नाना त्यांचे भक्त शिष्य या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले परी त्या सर्वांहून पुस्तक एक वेगळे. आंग्लविद्या विभूषित, घरी लक्ष्मी गजांत, मोठा सरकारी अधिकारी असत, पक्का नास्तिक संपूर्ण. टॉवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज यांनी पुस्तक लिहिले. माधव प्रधान नाव त्याचे, महाराजांवरच लिहिलेले. महाराज या पुस्तकात अगदी आगळेवेगळे असत. पंडित वक्ते, निष्णात, विचारवंत, निस्पृह. महाराज जेथे जात असत प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखत. दर्शनास सारा गाव जमत, प्रत्येक गावी प्रवचन. अगाध महाराजांचे ज्ञान रंगून जाई व्याख्यान. लोक विचारित नाना प्रश्न, उत्तरे देत समर्पक. महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्ययावत पद्धतीची, अगदी वेगळेच सांगण्याची पूर्वी त्यांची प्रभावी. रूढी भावना ज्या सांभाळल्या साऱ्याच त्यांनी उखडून दिल्या. नूतन विचारांना चालना दिल्या. ऐसे कौशल्य महान. दारू, सिगरेट, तंबाखू, पान यांचे कुठे नसे वर्णन, महाराजांचे कुठे नावही न. गुरुदेव ऐसा उल्लेख. प्रधानांचे घर संपूर्ण, अगदी सुधारक असून भारतीय संस्कार विहीन. ऐसे प्रधान स्वयमेव. देव, धर्म, सत्पुरुष, संत. तिटकारा यांचा अत्यंत. ऐशा प्रधानास सत्यवंत महाराजांनी बनवले. पूर्ण नास्तिक ज्याची बुद्धी, त्याला शिकवली निर्विकल्प समाधी. प्रचंड लौकिक अति उपाधी, बडे सरकारी अधिकारी. अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थात योग्यता संपादनी हिमालयात ठेविले, नेऊन सर्व पाश सोडून. प्रधान खरोखरीच भाग्यवान. नशीब त्यांचे प्रधान. भेटला महाराज भाग्यवान, गुरुदेव रूप बनलेच. त्यांच्या आयुष्यातील प्रसंग प्रत्येक ऐकता कुणी होईल दंग. ऐशी महाराजांची कृपा अभंग, प्रधानांवर अपार. हातावर पाण्याचा थेंब पडला, त्या थेंबाचा सागर झाला. असाच प्रधानांचा प्रकार घडला महाराजांच्या कृपेने. प्रधानांचे अनुभव प्रचंड, महाराजांची कृपा उदंड. अनुभव ऐकता लोखंड, सुवर्ण होऊन जाईल. महाराज समाधीस्थ होतो, कळता समाधीजवळ प्रधान असतो. महाराज समाधीतून प्रकटत, भेट दोघांची झाली. सन 1942 सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टरचे असत सेक्रेटरी प्रधान. प्रधान मुंबईस जाण्या निघत, बैलगाडीतून महाराज येत. दोघांची दृष्टादृष्ट होत. प्रधान गुंतूनही नव्हता हाती. नदीवर तेव्हा पूल नव्हता, पाऊस सारखा पडत होता. भिजत राहण्याशिवाय नव्हता मार्ग प्रधानांना तो. प्रधान रात्रभर भिजत, सणसणून त्यांना ताप चढतो. सकाळी परत बंगल्यात येत, बिछाण्यावर झोपत. तेवढ्यात चण्याचा आवाज येत. प्रधान डोळे उघडतो. महाराज समोर उभे दिसत. प्रधानांना म्हणाले, काय रे, मुंबईला जाण्याची तुला होती ना घाई, मग काय झाले मग? असे म्हणून ते अंतर्धान झाले. प्रधानांचा ताप उतरला. महाराज म्हणाले एका गोसाव्याला, अक्कलकोट स्वामी समर्थांचा अंगारा टाक प्रधानमुखी. प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालतो. प्रधान अगदी अचेतन होत, लाकडासारखे निश्चळ.
प्रधानास समाधी लागत. प्रधान शरीराबाहेर पडत. विहार नक्षत्रांकित आकाशात सुमधुर नाद सुगंध याचा घेत आस्वाद. 7 तास समाधी अवस्थेत प्रधान जेव्हा डोळे उघडत, प्रत्यक्ष महाराज समोर प्रधान नमस्कार करून म्हणत, आपल्या समर्थाची कल्पना नसत, तुम्हीच माझे गुरु असत आजपासून गुरुदेव. अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची. पक्की होत गेलीच. एकदा प्रधान नॉर्वेहून जर्मनीस चाललेले विमानातून अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले. विमान चालवणाऱ्या पायलटालाही बिघाड कसला झाला कळले नाही. विमानातील सर्व उतारूंनी आशा सोडली प्राणांची. महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान. केवढे आश्चर्य! महान विमान सुरक्षित उतरले. भेट होता महाराज म्हणत, त्या दिवशी तू विमानात का एवढा का घाबरत? तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज तुम्हास काय माहीत? महाराज प्रधानास म्हणतो, तुझ्या शेजारीच मी बसलो असत, मीच अपघात टाळला. प्रधान इंग्लंडला असत. त्यांचे वडील वारले भारतात. शेवटची भेट होऊ शकली नसत, दुःख याचे प्रधाना. महाराज उभे प्रधानासमोर. प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले. फार सांत्वन करती महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र वृक्षांचे दर्शन प्रधानांना घडवले. नंतर प्रधानांना दिसले 2 श्वान, प्रकटले दत्तात्रय भगवान. प्रधानांनी घेतले दर्शन. तेव्हा शांत प्रधान हो. ही दिव्य दर्शने महान असूनही प्रत्यक्ष घडवली महाराजांनी. एकदा महाराज प्रधानांनी एक प्रश्न विचारला. कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत, हे माझ्या बुद्धीला न पटत. प्रधानास बघती महाराज. प्रधानास समाधी लागत. कुरुक्षेत्राचा स्पष्ट देखावा दिसत. कौरव पांडव युद्ध सुरू असत. कृष्णार्जुनही दिसलेच. युद्ध तर चालू असत. अर्जुन सारखे बाण सोडतो. श्रीकृष्ण घोडे हाकीत श्रीकृष्ण गीता सांगित असे. श्रीकृष्ण गीता सांगत असत. ध्यान लावून अर्जुन ऐकत. प्रधानही ऐकून होत चकित. स्पष्ट पाहिले ऐकले. प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत. तेथे त्यांना महाराज दिसत. इकडे समाधी उतरत. 3 तासांची समाधी. डोळे उघडती प्रधान. महाराजांचे धरले चरण. प्रत्यक्ष पाहिले ऐकले. 3 तास निवेदन केले संपूर्ण. एकदा महाराज आले खुशीत. प्रधानास निश्चयाने म्हणतो, माग तुला हवे जे वाटत, आज आहे देणार. प्रधान म्हणाले, पहा बरे, मी मागितल्यावर अन्य दुसरे आगळे वेगळे वाटेल ते सारे माग ऐसे म्हणाल. मी देईन असे म्हटल्यावर निश्चित अगदी देणार. प्रधान म्हणाले, यावर महाराज मला ज्ञान द्या. महाराज एकदम ओरडले त्यावर, माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातलास की रे सत्वर, हरकत नाही तथास्तु. ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव यांचे दर्शन घेण्यास्तव प्रधान गेले धरून भाव. अल्लख प्रधान म्हणाले. अल्लख ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रकटून दोघांनी दिव्य दर्शने देऊनी धन्य केले प्रधानांना. मातोश्रींच्या आग्रहावरूनही दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून तिला धन्य केले प्रधानांनी. इच्छा तिची पुरवली. चेट्टियार मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती. लोकदर्शनास प्रचंड जमती. सर्प निघाला बागेत. महाराज झाडाजवळ जात. ओठाने मधुर शीळ घालत. सर्पराज सळसळ करीत येत. विळखा घातला पायाला. महाराज त्याला हातात धरीत. सर्पराज महाराजास अवलोकित. नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यास. महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलती. लोक घाबरून स्तब्ध होती. अरण्यात गेले महाराज. एका झाडाजवळ जाऊन नागास तेथे सोडून, पुन्हा चावू नकोस निष्कारण, फणा काढून मान्य करी. चरणे महाराजांची देखून दोन्ही चरणावर फणा टेकवून फणा आनंदाने डोलवून सर्प गेला झुडपात. झुडपावर फणा काढली. कर्णमधुर शीळ त्याने घातली. महाराजांनी शीळ जी वाजवली तिला उत्तर नागाचे. सर्पाने महाराजास ओळखले. डोक्यावर फणा काढून सुचवले. हे प्रत्यक्ष शंकरनाथ भोले. पाहून कळले नाग कोणा. प्रत्यक्ष उभे महाराज. गळ्यात त्यांच्या सर्पराज. नमून 9वा अध्याय साज पूर्ण येथे झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की